सो जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोरया टॉक्स मध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत वडाळाचं मोरयाचे कार्यकर्ता. आणि वेळ न घालवता आजचा एपिसोड आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. सो सर्वात प्रथम मला जय गणेश तुम्हा लोकांना. तुमचं स्वागत आहे दी मोरया टॉक्स मध्ये. सो आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न असा आहे की गणपती बाप्पा तुमच्या मंडळासाठी काय आहे? तसा म्हणायला गेलं तर गणपती बाप्पा आमच्या मंडळासाठी त्या पूर्ण विश्वासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, स्पेशली मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांसाठी एक सुखमय वातावरण घेऊन येतात. ते 10 दिवस तर असतंच, पण 10 दिवसाच्या पलीकडे पण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून गणपतीचं नाव घेतो किंवा पूजा करताना गणपतीपासून सुरुवात करतो. कोणतीही आपली पूजा असू दे किंवा लग्न कार्य असू दे तरी आपण गणपतीपासून सुरुवात करतो. तर गणपती 10 दिवसापर्यंत मर्यादित नसून आपल्या दैनंदिन दिवस 365-24 तास आपल्यासाठी, आमच्यासाठी तरी हे सर्वांसाठी जवळ खूप महत्त्वाचं आहे. सुरुवात करूया जर्नीसाठी. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की वडाळाचं मोरया या नावामागे स्टोरी काय आहे, म्हणजे मंडळाची सुरुवात कशी झाली? आता प्रामुख्याने तुम्ही जर नावाचं विचारलं, वडाळाचं मोरया नाव हे कसं पडलं, तर त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा मंडळाची सुरुवात केली तर एका टायमाला आम्ही असं ठरवलं की टी-शर्ट असे प्रिंट करू. तर आमचा हरेश म्हणून एक कार्यकर्ता आहे, तर त्याने एक डिझाईन बनवलेली अशी नॉर्मल स्केच करून त्याच्यात त्याने गणपतीच्या सोंगेपासून मोरया असं लिहिलं होतं. आणि ते आम्ही काय केलं, आम्ही टी-शर्टवर प्रिंट केलं. आणि असं आधी वडाळाचं मोरया असं नाव कधीच नव्हतं आमचं फक्त मंडळाचं जे नाव होतं तेच आम्ही त्याच्यानुसार सांगायचो. तर तो टी-शर्ट प्रिंट झाल्यानंतर आणि मंडळ प्रसिद्ध झाल्यानंतर तर हे नाव आम्ही ठेवलेलं नाही, हे नाव ॲक्च्युली लोकांनी आम्हाला दिलेलं. तर ते जेव्हा आम्ही बाहेर जायचो तेव्हा लोकांनी अशी ओळख मिळली, वडाळाचा मोरयावाले. मग ते नाव लोकांकडून आम्हाला मिळालं, मग ते आम्ही असं ते नाव आम्ही कंटिन्यू केलं ते असं. तर ते आम्ही दिलेलं नाव नाही आहे. आणि मंडळाचा इतिहास सांगायचा झाला तर 1975 पासून आम्ही हे मंडळ चालू आहे. जवळजवळ आता येणाऱ्या वर्षी आमचं 52वं वर्ष आहे. आणि हे मंडळ आम्ही आमचे जे जुने लोक होते ते सर्व सांगायचे. आम्ही तेव्हा लहानच होतो, आमचा जन्म 90च्या नंतरचा. तरी आम्ही त्याच्यानंतर पण आम्ही पूर्ण स्टोरी पाहिली आणि कसं ते रोल करायचे हे सगळं आम्ही अनुभवले. पण आधीच्या काळात जे आम्हाला जे माहिती आहे ते 1975 पासून हे सर्व सुरू आहे. आणि खूप छोट्या साध्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करायचे, पण खूप पारंपरिक आणि शांत पद्धतीने असं सगळं चालायचं. आणि त्यानंतर मग हळूहळू आम्ही इन्व्हॉल्व होत गेलो, अजून मंडळी इन्व्हॉल्व होत गेली. आणि जेव्हा आम्ही थोड्या वयात आलो, वयात म्हटलं तरी 9वी-10वीच्या दरम्यान आम्ही होतो, तर त्यानंतर ती जबाबदारी आमच्यावर आली. त्याच्यानंतर आम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड केलं आणि सगळं करायला सुरुवात केली. जसं की आपण बघत आलो की मंडळ सुरुवात करणं ही छोटी गोष्ट नाहीये. सो एवढा वर्ष तुम्ही हे मंडळ म्हणजे चालत आलाय. सो कधी असं मंडळामध्ये कुठले प्रॉब्लेम झाले होते? प्रॉब्लेम नक्कीच आले, पण ते सुरुवातीच्या काळात आलेले. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2008 ते 2009च्या दरम्यान हे मंडळ आम्ही चालवायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्या गोष्टी तर चालू होतं, पण नंतर आम्ही चालवायला सुरुवात केली आणि आमचे वरिष्ठ होते थोडे मागे झाले. तर त्यानंतर मग जे साध्या पद्धतीने चालू होतं ते तर आम्ही सहज करू शकलो असतो, पण मंडळाचा कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की आम्ही दरवर्षी थोडं ना थोडं काही ना काही नवीन किंवा काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला. तर ते प्रयत्न करताना पहिली गोष्ट तर सर्वांना असते आर्थिक चणचण. आर्थिक गोष्टी आम्ही आता कामा वगैरे करून असल्यामुळे जेवढी पण वर्गणी येत होती त्याच्यातून थोडं चालवायचो किंवा आम्हाला कोणी मदत केली, स्पॉन्सरशिप दिली तर त्या हिशोबाने आम्ही चालवायचो. पण एवढंच आहे की स्टार्टिंग पासून आत्तापर्यंत आम्ही कुठलेही असं राजकीय पक्ष म्हणा, बिल्डर म्हणा, व्यावसायिक म्हणा, असं कोणाकडेच आम्ही असं जाऊन अशी मदत मागितली नाही की आम्ही गणपती बसतो. ते जे काय आहे ते कार्यकर्त्यांच्या विभागातल्या नागरिकांची मदतीने सगळं आम्ही करत असतो. आणि अडचणी सांगायचं झालं तर अशा अडचणी होत्या की आम्ही जेव्हा कोणती गोष्ट करायला जायचो, जसं उदाहरणार्थ आम्ही आता मंडप आणायला गेलो की बाबा आम्हाला आमचं मंडप बांधायचं, तर तेव्हा आम्ही एवढे लहान होतो की हसाल तुम्ही या गोष्टीवर की आम्ही जायचो त्यांच्याकडे तर त्यांना म्हणायचो की दादा आम्हाला असं हे करायचं, मंडप बांधायचं आणि एवढं मंडप बांधायचं आहे, तुम्ही किती पैसे ते सांगा.
तर ते आमचे घ्यायचे नाही, पैसे देऊन पण आता पैसे घेऊन चालणार नाही की ऍडव्हान्स द्यायला, तर ते पैसे आमच्याकडून घ्यायचे नाही. ते म्हणायचे की तुम्ही एक जबाबदार माणसाला घेऊन या, आमचं वय बघून की जबाबदार माणसाला घेऊन या, तुमचं काम करतो आम्ही पण जबाबदार, आम्हाला आम्हीच कसं सगळं करणार नाही आणि आम्हीच सगळं सांभाळतो. पण त्यांना ते विश्वास व्हायचा नाही की एवढी लहान मुलं हे सगळं करतात. असं बरेच प्रकार झाले, लाईनवाल्यासोबत किंवा डीजेवाल्यासोबत, ट्रकवाल्यासोबत. तर ते एक अडचण यायची आम्हाला. पोलीस स्टेशनमध्ये पण जे परवानगी वगैरे घ्यावं लागतं, तिथं पण त्यांना असं खरं वाटत नाही की खरंच ही मुलं सांभाळतील का असं. तर ह्या सगळ्या अडचणी. म्हणजे तुम्ही बोलला जसं की तुम्ही मूर्तिकार चेंज करत राहता दरवर्षी, तर तुम्ही जेवढे पण मूर्तिकारासोबत जे काम केलं आहे, तो एवढ्या वर्ष तुम्ही जे काम केलं मूर्तिकारासोबत, जो मंडळाचा आणि जे मूर्तिकार होते त्यांचं बॉन्ड काय आणि कसं मॅच होत होतं दोघांची थिंकिंग? आम्ही 3 ते 4 मूर्तिकार आम्ही आतापर्यंत प्रत्येक मूर्तिकाराकडून एकदम चांगलं बॉन्डिंग आणि एकदम चांगले वाईट जोडत होतो. तर मी तरी जास्त तिथे गव्हर्नमेंट डेकोरेशनमध्ये ते घेत होतो. कारण म्हणजे आनंद तिकडे येताना सगळे मी एवढं सांगेन की पर्यटन वर्कशॉप असू दे की आपला इथे लालबाग टॉकीच्या भागात गणसंकुलमध्ये असतो, तिथे सगळे म्हणजे जिथे आपली मूर्ती देवी असो किंवा नसो, सगळे ते सगळे मूर्तिकार घालावं. बेसिकली जब भी हम लोग मूर्ति बुक कर रहे हैं, ऐसा नहीं कि हम बड़े मूर्तिकार के पास गए और छोटे मूर्तिकार के नहीं गए, हम सबके पास गए, बट सबका एटीट्यूड अलग है. बट हम उस चीज़ को मतलब ऐसा कि अभी आपका एक ब्रांड बन गए तो आपका एक एटीट्यूड है, बट हमने कभी उस चीज़ को उतना सोचा नहीं. तो सबसे बट विदाउट एटीट्यूड वाला बंदा अगर देखी जाए, मतलब एटीट्यूड नहीं है इसको, वो बंदा होटल में जाएगा जिसके पास हम लोग गए. कभी हम लोगों ने कोई गलत चीज़ बताया नहीं. थोड़ा बहुत मिसमैनेजमेंट सब में होता है. समझिए कि मतलब लॉकडाउन के बाद हमने उनके पास पहली बार गए थे, तो उन्होंने काफ़ी अच्छा मूर्ति बना के दिया हमें. बहुत सारा मदद हमारे तरफ से भी उनको मिला. ऐसा नहीं कि हमारे तरफ से कुछ मदद नहीं मिला. कुछ मिसअंडरस्टैंडिंग होते हैं, वो हम बोलते ना कि वो हमें भी समझना चाहिए कि उनके पास एक मूर्ति नहीं होता. हमारे जैसे 50 से 60 अलग अलग मंडल होते हैं. जैसा हम जा रहे हैं उनके पास बार बार, वैसा हर बंदा जाएगा, हर बंदा अपना अपना दिमाग देगा. पहले प्रथमेश जी के मतलब प्रथमेश गाड़ी के पास गए थे, वो उनका काफ़ी अच्छा रिस्पॉन्स था. उसके बाद अरुण दादा के पास गए, अरुण दादा का काफ़ी अच्छा रिस्पॉन्स था. उन्होंने फर्स्ट टाइम हमको मतलब 10 फीट की बॉडी में इतना अच्छा मूर्ति बना के दिया. आप मतलब लोग एक ही बार देख के सीधा पसंद आ गया. मतलब प्रॉपर माँ सरस्वती का जो रूप होता है पूरा दुनिया के शिक्षक में, वो पूरा हमको उनसे जब हमने बात किया, उनसे एक फर्स्ट टाइम में उनसे अच्छा रिलेशन हो गया. उसके बाद जो ये रिसेंटली जो हमने सिद्धेश मिसाल के पास गया, वो बंदा तो आप उनकी तो बात ही नहीं कर सकते. बेसिकली 0% एटीट्यूड. जो भी बंदा बाकी काम करता है, बाकी काम जो भी आर्टिस्ट करता है, उसको एटीट्यूड है ही नहीं. तो वो चीज़ मैंने सिद्धेश मिसाल में देखा. जब आप उनसे बात करोगे, एकदम प्यार से बात करेंगे, आपका प्रॉब्लम सुनेंगे, क्या प्रॉब्लम है, कुछ चेंजेस रहेगा तो वो जो चेंजेस हो सकता है वो बताएंगे, जो नहीं होगा वो बताएंगे. पर उस जैसा बंदा शायद फिर मिलेगा. और इस साल से एक और माटी काम वाला बंदा मिला है, उससे भी बात करके बहुत ज़्यादा अच्छा लगा. बट उसका नाम मैं अभी डिस्क्लोज नहीं कर सकता, वो एक सस्पेंस है. वो मूर्तिकार भी हमारा सस्पेंस है इस साल का, हमारा डेकोर भी सस्पेंस है, और हमारा इस साल का कॉन्सेप्ट भी पूरा सस्पेंस है. तो उनको डिस्क्लोज करने ही सो गेल्या म्हणजे 50th इयरचं आपण जर बोलायला गेलो तर अरुण दादाकडे मूर्ती होती. सो 50th इयर मध्ये जसं तुम्ही बोलात की खूप मोठी मूर्ती होती अँड ते आपण खाली आणण्यामध्ये तुम्ही जिकडे बसवता तिकडे पण प्रॉब्लेम होतात. सो 50th इयरला तुम्ही कसं सेलिब्रेट केलं आणि हे कसं प्री प्लॅन झालं की आपण असं मूर्ती आणायची आणि कसं सेलिब्रेट? 58 जो ईयर था उसका मैक्सिमम प्लान भाई ने पूरा दिमाग लगा कि 5 महीने पहले से स्टार्ट किया. बताओ, मतलब आप 5 महीने पहले से जो स्टार्ट किए थे, प्रिपरेशन पूरा बताओ, और कैसे आपको किया, क्या सोचा था? जैसे कि हमारा 50 इयर्स था, तो आनंद जी ने बोला कि मूर्ति इस बार थोड़ी बड़ी लानी है अपने को, कि कार्यकर्ता लोगों का प्लान था कि इस बार मूर्ति थोड़ा बड़ा करना है और कुछ अच्छा करना है. तो हम लोग ने ठीक है सोचा, हम लोग ने अच्छा करेंगे. फिर हम लोग हमारे वर्कशॉप में गए, जैसे कि हमने अरुण दादा से मिले,
अरुण दादा के बाद हम लोग ने मूर्ति फाइनल की। उसके बाद आगमन क्या करना है, विसर्जन कैसा करना है, उसका प्लान करने लगे। तो आगमन में जैसे कि भाई ने बोले कि तो यूएस के हमारे जो कार्यकर्ता लोग हैं उन्होंने बोला कि हमारा आगमन हमको अच्छा देखना है। उसके लिए हम लोग ने आनंद 3-4 पदक लोगों को ढूंढा। तो एक हमको अलीबाग से एक पदक का नाम है कोलाबा करके। तो उनने कम बजट में हमको 100 पदक लगाया। उस टाइम हम लोग ने 50 ईयर्स में 100 पदक 100 गोल लगाए, 100 गोल लगाए थे। तो उस टाइम उन लोगों ने हमको अच्छा हेल्प किया। कोलाबा से वो लोग यहाँ पे आए, बाकी वो लोग ने बड़े वर्कशॉप में भी बजाया और हमारे इधर मंडप में भी बजाया। वो लोग अलीबाग में रहते हैं, अलीबाग से हमारे लिए यहाँ पे आए स्पेशल। और इस साल भी वो लोग आए थे 51 ईयर में, बोले कि आपके यहाँ मंडल में बजाना है। उनको भी हमारा बॉन्डिंग और हमारे कार्यकर्ता लोगों का काम अच्छा लगा कि उनको भी हम लोग हेल्प किया। ऐसा नहीं वो लोग आए तो हम लोग हेल्प किए। उनको एक रूम भी देखिए, अलीबाग से आए तो उनको रूम चेंज करने के लिए रूम चाहिए था। पानी खाने की व्यवस्था, नाश्ते पानी की, इतने लंबे से कोई आता है। अब नजीक के कोई रहेंगे तो लोग खुद की व्यवस्था करेंगे, मगर अलीबाग से लोग आए थे, उन लोग के लिए हम लोग को कुछ करना था। तो बिल्डिंग में हम लोगों ने उनको 2-3 रूम दिए थे, लेडीज़ के लिए पर्सनल, जेंट्स के लिए पर्सनल। फिर सुबह का नाश्ता, दोपहर का खाना, शाम का खाना, हम लोग सुबह से हमारे साथ ही थे। तो ऐसा प्लान हुआ। फिर डेकोरेशन का भी प्लान हुआ था। उस टाइम हम लोग ने कुछ मंडप और डेकोरेशन मिला के 250 लाख रुपये खर्चा किए। 50 ईयर्स तक हम लोग लड़के लोग भी, बाहर के लोग भी दिए थे। फिर जो जूने कार्यकर्ता थे उन लोग ने भी 50 ईयर्स सोच के हमें डोनेशन किए कि अच्छा करो, तुम जितना अच्छा करो अच्छा करो। फिर इस साल उतना बजट नहीं था, 50 ईयर्स था, तो आदमी ने खुशी से बोला कि चलो हमारे तरफ से। तो इस साल बजट कम था, तो वही इस साल हम लोग ने जो लड़के लोग ने मदद किया कि 50 साल में अपन अच्छा किया तो 51 में कम करके मतलब नहीं। आदमी लोगों को लगेगा कि ये लोग 51 दिखाने के लिए अच्छा किया, 51 में फिर कम किए। इसके लिए आनंद ने बोला कि अपन करेंगे तो करेंगे। फिर लड़के लोग ने भी कहा कि हाँ हमको करना है। उसके लिए हम लोग मलाड में बहुत जगह से मटेरियल उठा के लाया। फिर कपड़े यूज किए, मेरे कपड़े की खुद की दुकान है, मैंने होलसेल में कपड़ा लाया। फिर आनंद के जो दोस्त यार है जो आर्टिस्ट से कलर पेंटर है, उनसे बातचीत करके हम लोग ने खुद से सब लड़के लोग ने इतना अच्छा डेकोरेशन बनाया जो इस साल का भी डेकोरेशन अच्छा हो गया। फिर 52 ईयर्स भी है, लड़के लोग बोल रहे कि डेकोरेशन ज़्यादा फेमस हो गया है। जैसे कि हमारे इंस्टाग्राम आईडी चलाते ऋषि, वो भी बोल रहे कि हमको मैसेजेस आ रहे कि इस बार का क्या डेकोरेशन है, कैसा करेंगे आप लोग, कैसे आप लोग का क्या है। डेकोरेशन के लिए तो हमको ऑर्डर भी आया कि हम लोग इवेंट चला था, हमको डेकोरेशन के लिए दीजिए। तो हम लोग बोलेंगे हम लोग खुद से करेंगे। तो अभी भी प्लान बना के रखे। आनंद ने बताया, हमको लड़के लोगों को बताया, तो सब अपने अपने घर पे अपना प्रिपेयर कर रहे हैं कैसे हमको करना है। डेकोरेशन इस साल को बहुत अच्छा होगा। नक्की मी थांबलेलं आहे सर, एक सांगेल तुम्हाला की तुम्ही आमचं तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल आमचं मंडळाचं डेकोरेशन, मंडळाचा जो काही खर्च असतो, मी तुम्हाला एक गोष्ट 100% सांगू शकतो की जे बघून लोकांना वाटत असेल की बाई ह्या गोष्टीला भरपूर पैसे गेले असतील किंवा भरपूर खर्च करता गेलो, तर मी तुम्हाला खरं सांगतो की जर बाहेरून करायला गेलं किंवा बाहेरून कारागीर आले किंवा ते जे नॉर्मली POP वगैरे काम करतात ते राजस्थानी कारागीर वगैरे असतात, ते सगळे येऊन करतात, तसं आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला असतं तर नक्कीच तेवढा खर्च झाला असता. पण हा जिथे 100 रुपयाचं काम असेल तर आमच्या कार्यकर्त्यांमुळे ते 30 ते 40 रुपयामध्ये होतं. तर एवढा तो फरक आहे की जर लोकांना वाटत असेल की यांचं भरपूर मोठं बजेट असेल, तसं काही नाही आहे. ते बजेट मॅनेज करून आणि तो खर्च आटोक्यात आणून आमच्या कार्यकर्त्यांमुळे त्या मेहनतीमुळे तेवढं सगळं चांगलं होतं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही बजेट पण मॅनेज करतो, चांगला देखावा पण साकारतो आणि जे जसं मनात म्हणजे जर आता एखादी गोष्ट आता मी काही कार्यकर्त्यांनी एवढं काम तुझं आहे तर तो जीव लावतो की बाबा हे मी बनवलं, तर तो एखादा पिलर सांगितलं किंवा एखादा कोपरा सांगितलं हे तुला बनवायचं, तर तो एकदम बेस्ट देतो. सो दादा, आमच्या या पॉडकास्टमध्ये ती मोरिया टॉक्समध्ये एक छोटासा गेम आहे, 1 वर्ड फॉर, ज्यात मी काही मंडळांची नावं बोलेन, त्याच्यावरती तुम्हाला 1 वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं. तुम्ही तयार? सो पहिला म्हणजे लालबागचा आहे. लालबागचा राजा कोळी लोकांचा आहे. सो दुसरा म्हणजे मुंबईचा आहे. मुंबईचा राजा वेगळी तिसरा म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणी मॅनेजमेंट. अँड देन मग काजूवाडाचा आहे. उत्सवचा मंडळ. ओके. अँड देन लास्ट मग वडाळाचा मध्ये.
वडाळ्याचा मोरया श्वास आणि आमच्या सर्वांसाठी सर्वस्वच. तो आता खूप छान म्हटली तुमच्या मंडळाची जर्नी आहे. एक इन्स्पायरिंग जर्नी आहे सर्वांसाठी की एवढूशा म्हणजे 24 घरांपासून आणि छोटे एवढे कार्यकर्ते बसून ते आतापर्यंत एवढे शेकडो कार्यकर्त्यांपासून हे तुम्ही मंडळ जे चालू केलं आणि पुढे चालवतात हे खरंच खूप ग्रेट आहे आणि खूप चांगलं वाटलं तुमची जर्नी ऐकून. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, हा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा मंडळ कुठला पाहिजे. सो भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.